दिले बघा. In a system of two particles of masses m1 and m2, a particle is moved by distance d towards center of mass. A particle moved by distance d towards center of mass. म्हणजे पहिल्यांदा पार्टिकल कुठे होते? First of all, that particle where they are, as let's say m1 is here and m2 is here. क्लिअर? हे जर सेंटर ऑफ मास कुठे आहे आपल्याला माहित नाही, म्हणून मी सेंटरला घेतलं. एक्झॅक्टली सेंटरला आहे माहित नाही, हे सेंटर एक्झॅक्ट नाही आहे. इज इट क्लिअर? बट डिस्टन्स कितीवर आहे? x1 फ्रॉम सेंटर ऑफ मास अँड x2 फ्रॉम फॉर m2. हे पहिली केस आहे. मग पहिल्या केस मध्ये सांगा मला m1 x1 किती असणार? m2 x2. क्लिअर? आता पुढचं फार महत्वाचं आहे. पुढच्या केस मध्ये काय दिलंय की हे जे पार्टिकल आहेत हे शिफ्ट झाला. हे सेंटर ऑफ मास तिथंच आहे. सेंटर ऑफ मास में काही चेंज झालेलं नाही, तिथंच आहे. m1 शिफ्ट झाला टुवर्ड सेंटर ऑफ मास बाय डिस्टन्स d. बाय डिस्टन्स d. बरोबर? म्हणजे हे डिस्टन्स किती असणार? x1 मायनस d. इज इट नाही? बरोबर. टोटल x1 आहे ना, तुला d न शिफ्ट झाला म्हणजे x1 मायनस d. मग बॅलन्स होण्यासाठी पहिल्यांदा बॅलन्स होण्यासाठी कुठल्या साईडला m2 शिफ्ट व्हायला पाहिजे? मग टुवर्ड्स काय हवे? बॅलन्स होण्यासाठी दोघांचा मास किती आहे मला माहित नाही. मास मी जवळ घेतलं. हा प्रोडक्ट सेम यायला पाहिजे. बघा लॉजिक बघा, मास तर सेम आहे. x1 मधून आपण डिस्टन्स कमी केलं. आता बघा, आता x1 च्या ऐवजी डिस्टन्स काय आलं? m1 x1 मायनस d. हे बॅलन्स व्हायला पाहिजे. m2 आपण चेंज करू शकत नाही. डिस्टन्स कमी केलं. अगोदर होतं हे 3 आणि मी सपोज म्हणतो काय 3, हे 4 अँड 4 होतं. सपोज मॅच होत नाही, 3 अँड 4 करतो, उलट करतो. 3 4 बरोबर. इज इट राईट व्हॉट आय एम सेइंग? मॅच झालं, बरोबर आहे. आता पण मास तेच आहे, हे मी 3 केलं. इज इट क्लिअर? कमी केलं डिस्टन्स मी. तर फोर्स बॅलन्स होण्यासाठी हे 9 यायला पाहिजे. आता अगोदर 3 वर 12 बॅलन्स झालं, 4 3 4 चा 12 ना, मग परत बॅलन्स व्हायला पाहिजे. तर डिस्टन्स काय व्हायला पाहिजे? हे डिस्टन्स कमी झालं तर हे डिस्टन्स काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. तेव्हा मास कुठे शिफ्ट व्हायला पाहिजे? टुवर्ड्स ऑर अवे?
टुवर्ड्स व्हायला पाहिजे, डिस्टन्स सुद्धा कमी व्हायला पाहिजे, तरच ते बॅलन्स होणार. म्हणजे आन्सर इज टुवर्ड्स हे बरोबर आहे. क्लिअर? मग याला मी D2 म्हणतो. D2 डिस्टन्स ना टुवर्ड्स मूव्ह व्हायला पाहिजे. नाही आता ऐका, D2 हे नाही आहे, हे D2 आहे, हे D2 आहे. दिस इज x2 मायनस D. मग इथं काय येणार? x2 मायनस D2. अंडरस्टूड? सेंटर ऑफ मास पासून डिस्टन्स किती आहे? x1 मायनस टी, x2 मायनस डी. डिस्टन्स कमी, इकडचं झालं प्रोडक्ट कमी झाला, इकडचं प्रोडक्ट कमी व्हायला पाहिजे. ओके, त्यामुळे टुवर्ड्स. मग M1x1 मायनस M1D इज इक्वल टू M2x2 मायनस M2D2. हे दोन कॅन्सल होणार का नाही? इज इट राईट? का कॅन्सल होणार? कारण दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे. इज इट राईट? मग आपल्याला नवीन मायनस साइन गेट कॅन्सल, D2 फाइंड करायचं आहे. मग M2D2 लेफ्ट साइडला घेतलं, एक राईट साइड घेतलं, इज इक्वल टू M1D1. डी फक्त. हा, मग D2 किती आलं? M1 by M2 into what? D. And answer टुवर्ड्सच यायला पाहिजे बॅलन्स व्हायला. का लॉजिक? मग ऑप्शन कुठलं येणार आहे? जर M1 by M2 into D टुवर्ड्स सेंटर ऑफ मास, म्हणजे ऑप्शन इज सी. इज इट क्लिअर? काय प्रॉब्लेम?